येस, मी जेव्हा पप्पांसोबत शेअर केलं तर पप्पा मला म्हणाले की एकतर ते स्वतः समाजसेवक होते, बरेच मोठे ओके. RSS मध्ये हो, हो. होते म्हटल्या कारणाने. ते मला म्हणाले की हा प्रोजेक्ट खरंच खूप छान आहे, त्याला मोठ्या लेवलला नाही, असं काहीतरी कर की त्या मूर्ती पाण्यामध्ये गेलीच नाही पाहिजे. मुळामध्ये जर बघायला गेलं आकाश, की असा माझा विचारच नव्हता मुळात. ओके. ओके, माझी छानपैकी कोर्टाची प्रॅक्टिस चालू होती, माझा टुरिझमचा बिझनेस चालू होता अँड लाईक चालू होतं. म्हटलं चालू. मग एक दिवस असा येतो, म्हणतात ना भगवंत आपल्याला काहीतरी देतो, हे त्याने दिलेलं आहे माझ्याकडे. मी हेच ओके. म्हणते की अगदी त्या दिवशी त्या नदीवर जाते मी आणि तो जो मनुष्य आहे ना, मोठ्या मोठ्या एक 5 ते 6 फूट फ्रेम त्या पाण्यामध्ये विसर्जित करायला आला. ओके. मग म्हटलं, मी एकदम त्याला थांबवलं. ह्याच्या अगोदर खूप जणांनी माझ्यासमोर विसर्जित केलं, इवन मीही केलं असेल. ओके, बट काय त्या दिवशी मला माहित नाही, मी त्याला थांबवलं. म्हटलं मी तुला करू देणार नाही. देन ही से की मॅम फोटो फ्रेम आहेत, काचेचे आहेत. आणि मी त्याला एकदम बोलली, म्हटलं काचेचे आहेत ना, काच काढून घे, आतमधला कागद घे, तो थोडंसं पाण्यामध्ये टाक, लगदा कर आणि हो. तुझ्या तू उशी वृंदावनला टाक आणि बाकीची फ्रेम तू काही करू, स्क्रॅप कर नाही तर काही कर, पण तो ॲटलिस्ट तो फोटो तशा पद्धतीने तू घरच्या घरी विसर्जित कर. हे मी फ्लो मध्ये बोलून गेली वाह! आणि म्हटलं यार, मी ह्याला थांबवलं तर मी किती लोकांना थांबवेल. त्यावेळेस पहिला जो अनुभव होता, तो कसा होता? कारण काय होतं ना, मी जसं तुम्हाला एक एनर्जी बद्दल प्रश्न विचारला. हं, ऑफ कॅमेरा आधी आपलं बोलणं झालं. या कशा एनर्जी रिसिव्ह होतात? तो अनुभव काय होता?